नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 5 जून 2026 शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये गडगडाट झाला. एका दिवसात बाजार इतका कोसळला की गुंतवणूकदारांचे 1.3 ट्रिलियन साफ झाले. भूकंप तिथे झाला, परंतु त्याचे हादरे सगळ्या जगामध्ये बसले. अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये एआयचा बुडबुडा निर्माण झालेला आहे, अशा प्रकारची भीती अमेरिकी अर्थतज्ञ गेला बराच काळ व्यक्त करतायत. शुक्रवारी जे काही घडलं त्याच्यानंतर हा बुडबुडा फुटायला सुरुवात झाली आहे का, अशा प्रकारची शंका अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. शेअर बाजारामध्ये उतार चढाव होतच असतात, परंतु अलीकडे त्याच्यामागे अर्थकारण कमी आणि बिनचेहऱ्याच्या अज्ञात पण शक्तिशाली सूत्रधाराची भूमिका मोठी असते. शुक्रवारी अमेरिकेमध्ये जे काही घडलं त्याच्यामागे असंच एखादं अतर्क्य कारण आहे का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. या व्हिडिओमध्ये याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. लोकांचा अनुभव असा आहे की पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एखादं विधान करतात आणि या विधानानंतर शेअर बाजार चढतो तरी किंवा कोसळतो तरी. शेअर बाजारामध्ये निर्माण झालेल्या या ट्रम्प फॅक्टरमुळे अनेकांचं भाग्य फळफळलेलं आहे. ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरणा आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये जे काही घडलं त्याच्यामागे अर्थकारण आहे की असंच एखादं कारण, याचा शोध आता अमेरिकी तज्ज्ञ घेत आहेत. अमेरिकी टेक कंपन्यांची नोंदणी असलेला जो नासडॅक शेअर बाजार आहे त्याचं एकूण जे बाजार मूल्य आहे ते आहे $46.4 ट्रिलियन. त्याच्यामध्ये 5 कंपन्या अशा आहेत ज्याचं एकूण बाजार मूल्य 20 ट्रिलियनच्या पुढे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बाजार मूल्य आहे एनव्हिडियाचं, ज्याचं बाजार मूल्य आहे 5.3 ट्रिलियन. त्याच्यानंतर ॲपल, त्याचं बाजार मूल्य आहे 4.7 ट्रिलियन. त्याच्यानंतर अल्फाबेटचं बाजार मूल्य आहे 4.5 ट्रिलियन. नंतर मायक्रोसॉफ्ट 3.11 ट्रिलियन आणि अमेझॉन 2.7 ट्रिलियन. जगभरातील तज्ज्ञांचं एक वैशिष्ट्य असतं, बोटावर मोजणे इतके तज्ज्ञ असे असतात जे एखादी घटना घडण्यापूर्वी त्याचं भाकीत करतात. बाकीचे जे तज्ज्ञ असतात ते घटना घडून गेल्यानंतर ती का घडली याचं विश्लेषण करायला पुढे येतात. अमेरिकी शेअर बाजारामध्ये शुक्रवारी जी ऐतिहासिक घसरण झाली त्याच्यानंतर तज्ज्ञ पुढे आले आणि त्यांनी एक आकडेवारी पुढे केली. अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने एक आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी होती वाढलेल्या रोजगारांची. अमेरिकेमध्ये जेवढे रोजगार वाढणं अपेक्षित होतं त्याच्या तुलनेमध्ये दुप्पट रोजगार वाढले आणि हे निमित्त झालं शुक्रवारी शेअर बाजार कोसळण्याचं. आता तुम्ही म्हणाल की ही घटना तर चांगली आहे, एखाद्या देशामध्ये जर रोजगार वाढले तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे, परंतु अर्थतज्ञांनी याचा जो अर्थ काढला तो थोडा वेगळा होता. रोजगार वाढले याचा अर्थ लोकांच्या हाती जास्त पैसे खुळखुळणार, लोक जास्त खर्च करणार, बाजारामध्ये येणाऱ्या पैशाचं प्रमाण वाढणार आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये महागाई वाढणार. महागाई वाढली तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवणं भाग पडेल, व्याजदरामध्ये कपात होईल अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्ष व्याजदर वाढवावे लागतील आणि त्याच्यामुळे काय होईल, अमेरिकेच्या बॉन्ड मार्केटमध्ये व्याजदर जर वाढले तर त्याचे परिणाम काय होतात. शेअर बाजारामध्ये जी गुंतवणूक आहे ती विकून लोक या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये आपला पैसा वळवतात आणि लोकांचा हिशोब स्पष्ट असतो. शेअर बाजारामध्ये सतत उतार चढाव चालू असतात. जेव्हा तुम्हाला बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा तुम्हाला एक निश्चित परतावा दर महिन्याला मिळत असतो. मग शेअर बाजार उसळो किंवा कोसळो त्याचा तुमच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लोक शेअर बाजारातला पैसा कमी करतात आणि तो वळवतात बॉन्डकडे आणि याच शक्यतेमुळे शेअर बाजार शुक्रवारी अमेरिकेमध्ये कोसळलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे शेअर बाजार कोसळल्यानंतर तज्ज्ञांना काहीतरी कारण द्यावं लागतं, परंतु परिस्थिती अशी आहे की तज्ज्ञांना कारण शोधण्याची गरज नाहीये. पश्चिम आशियामध्ये जो तणाव आहे त्याच्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीवर जबरदस्त ताण पडतोय. अमेरिकेचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होतोय. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे जे दर आहेत, ब्रेंटचे जे दर आहेत ते $93 प्रति बॅरल झालेले आहेत. याचा परिणाम सुद्धा सगळ्या जगाच्या अर्थकारणावर झालेला आहे. जगामध्ये महागाई भडकलेली आहे आणि या सगळ्या कारणांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा प्रचंड मोठा दबाव आहे आणि याचा एकत्रित परिणाम शुक्रवारी झाला. अमेरिकेचा शेअर बाजार धडाधडा कोसळला. लोकांनी नफा वसूल करण्यासाठी शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये इतकी दणक्यात विक्री केली की नासडॅकमध्ये एकेका कंपन्यांचे शेअर ज्या प्रकारे घसरलेले आहेत, लोकांच्या मनामध्ये अभूतपूर्व घबराट निर्माण झालेली आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजीचा जो शेअर आहे तो 13.3% घसरला. ब्रॉडकॉमचा शेअर 7.9%, एनव्हिडियाचा शेअर 6.2% आणि मायक्रोसॉफ्टचा शेअर 5.5% घसरलेला आहे. एका दिवसामध्ये नॅसडॅकच्या निर्देशांकामध्ये 4.4% घसरण झालेली आहे आणि हे फक्त नॅसडॅकमध्ये घडलेलं नाहीये. S&P 500 आणि डाऊ जोन्समध्ये सुद्धा हेच घडलेलं आहे. S&P 500 मध्ये 2.6% घसरण झालेली आहे तर डाऊ जोन्समध्ये 1.4%
घसरण शुक्रवारी झालेली आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये जी घसरण झाली त्याच्यामुळे अनेकांना 2000 सालचा .com बबल आठवला. अनेकांना 2008 सालचा सबप्राईम क्रायसिस आठवला. काय होता सबप्राईम क्रायसिस? अमेरिकेतल्या बँकांनी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचं वाटप केलं होतं आणि कर्ज स्वस्त असल्यामुळे लोकांनी सुद्धा भरभरून कर्ज घेतली होती. परंतु रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी आली आणि त्याच्यामुळे झालं काय? जी कर्ज घेतलेली त्यापेक्षा घरांच्या किमती पडल्या. घर विकून सुद्धा तेवढे पैसे मिळणार नाही ज्याच्यातून कर्ज फेड होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे बँकांची कर्ज बुडाली. बँका बुडाल्यामुळे त्याचा फटका बसला अर्थकारणाला आणि अमेरिकेमध्ये जबरदस्त मंदी आली होती. शुक्रवारी अमेरिकेमध्ये जो ब्लॅक फ्रायडे झाला त्याच्यामागे एक वेगळं सुद्धा कारण असू शकतं अशा प्रकारची तिथे चर्चा आहे. जुना माल द्या आणि नवा माल घ्या ही ती शक्यता आहे. हिंदी सिनेमाबद्दल आपल्याला माहिती आहे. हिंदी सिनेमामध्ये एक सुपरस्टार असतो. काही काळानंतर दुसरा अभिनेता त्याची जागा घेतो, तो सुपरस्टार बनतो. एक काळ राजेश खन्नाचा होता. राजेश खन्ना सुपरस्टार होता. कालांतराने त्याची जागा घेतली अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनने. अमिताभ बच्चनची जागा काही काळानंतर घेतली शाहरुख खानने, खानावळीने. आणि आता शक्यता अशी निर्माण झालेली आहे की या खानावळीची जागा धुरंधरचा स्टार रणवीर सिंग घेण्याची शक्यता आहे. नॅसडॅकमध्ये नेमकं हेच घडताना दिसतंय. नॅसडॅकच्या दरावर अनेक कंपन्या उभ्या आहेत आणि या कंपन्या दिग्गज कंपन्या आहेत. या कंपन्या छोट्या मोठ्या कंपन्या नाही आहेत. या अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये जगाचं उद्याचं भविष्य बदलण्याची क्षमता आहे. या कंपन्यांमध्ये विश्वामित्राचं सामर्थ्य आहे. विश्वामित्र आपल्याला माहिती आहे ज्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली. तर प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये फक्त 3 कंपन्यांचा मी उल्लेख करतो. इलॉन मस्कची स्पेसएक्स कंपनी याच्यामध्ये आहे, अँथ्रोपिक कंपनी आहे आणि ओपन एआय आहे. ओपन एआय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या ओपन एआयचं चॅट जीपीटी आपण सगळेच वापरत असतो आणि यांचं बाजार मूल्य किती जबरदस्त आहे ते आकडे सुद्धा ऐका. स्पेसएक्सचं जे बाजार मूल्य आहे 1.75 ते $2 ट्रिलियन पर्यंत आहे. अँथ्रोपिकचं जे बाजार मूल्य आहे ते आहे 852 अब्ज ते 1 ट्रिलियन पर्यंत आणि ओपन एआयचं जे बाजार मूल्य आहे ते आहे 900 अब्ज ते 1 ट्रिलियन पर्यंत. म्हणजे या सगळ्या कंपन्यांचं बाजार मूल्य जर तुम्ही एकत्र केलं तर तो आकडा बनतो 3.9 ते 4 ट्रिलियन. या 3 कंपन्या मिळून 2026च्या उत्तरार्धापर्यंत $200 अब्ज IPO घेऊन येणार आहेत. आणि ही रक्कम किती मोठी आहे तुम्ही समजू शकता. IPO म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. खाजगी कंपनी असते. ही खाजगी कंपनी आपले काही शेअर जनतेला आणि वित्त संस्थेला खुले करते आणि या शेअरची मग शेअर बाजारामध्ये नोंदणी करण्यात येते. वित्त संस्था आणि गुंतवणूकदारांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. बाजारामध्ये पैशाची फारशी उपलब्धता नाही कारण मंदी प्रचंड आहे. नदी कोरडी ठाक पडलेली आहे. त्याच्यामुळे पाणी नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जर IPO आलेले आहेत तर जे गुंतवणूकदार आहेत, ज्या वित्त संस्था आहेत त्यांना काय करावं लागेल? आपला आधीचा माल काढावा लागेल. पैसे काही मोकळे करावे लागतील आणि ते पैसे या IPO मध्ये गुंतवावे लागतील कारण जागतिक अर्थकारणामध्ये मंदीचं सावट आहे. त्यांचे $200 अब्ज म्हणजे आपले 19 लाख कोटी. खूप मोठी रक्कम आहे. आता तुम्ही म्हणाल की अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे. अमेरिकेसाठी ही रक्कम फारशी मोठी नाहीये. $200 अब्ज हा अमेरिकी शेअर बाजारासाठी किती मोठा आकडा आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला 2025 ची आकडेवारी देतो. 2025 मध्ये अमेरिकेमध्ये जे IPO आले होते त्या IPO ची एकूण रक्कम जी होती ती होती $45 अब्ज. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की $200 अब्ज हा आकडा अमेरिकी शेअर बाजारासाठी किती मोठा आहे. अर्थ स्पष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर रक्कम निर्माण करायची आहे तर अमेरिकेमध्ये ज्या वित्त संस्था आहेत किंवा अमेरिकेमध्ये जे बडे गुंतवणूकदार आहेत त्यांना काय करावं लागेल? आपला जुना माल थोडासा हलका करावा लागेल, काढावा लागेल, तो विकावा लागेल आणि त्याच्यातून जो पैसा निर्माण होतो तो या IPO मध्ये टाकावा लागेल. आणि अमेरिकेमध्ये शुक्रवारी झालं तो त्याचाच एक भाग असण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की पुढे अशा प्रकारचे अनेक क्रॅश आपल्याला पाहायला मिळतील. या बड्या कंपन्यांचे जे IPO येत आहेत त्याच्याबद्दल अमेरिकेतले गुंतवणूकदार आणि अर्थतज्ञ अत्यंत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. रे डेलिओ हे अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार त्यांनी या IPO बद्दल अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यांचं सुरुवातीपासून असं मत आहे की AI मध्ये जी तेजी दिसते ती तेजी म्हणजे एक बुडबुडा आहे. या कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या व्हेंचर कॅपिटलिस्टने गुंतवणूक केलेली आहे जेव्हा IPO येतील आणि IPO आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सुरुवातीचे काही दिवस या IPO ना अप्पर सर्किट लागत असतं. त्याचे शेअरचे भाव वधारत असतात आणि जेव्हा बऱ्यापैकी शेअरचा भाव वधारतो तेव्हा हे व्हेंचर कॅपिटलिस्ट त्यांची गुंतवणूक बाहेर काढतात आणि जेव्हा हा शेअर कोसळतो तेव्हा अडकतो कोण? सर्वसामान्य गुंतवणूकदार. प्रसिद्ध लेखक
म्हणजे ते पुस्तक तुम्हाला माहित असेल, रिच डॅड पुअर डॅड. त्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी, जे स्वतः एक चांगले गुंतवणूकदार आहेत, ते तर वारंवार सांगतायत की तुमचा पैसा डॉलरमध्ये ठेवू नका, तुमचा पैसा सोन्यामध्ये ठेवा किंवा चांदीमध्ये ठेवा किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये ठेवा. तर ते वारंवार सांगतायत की 2008 साली जो सबप्राईम क्रायसिस आला होता, तसाच बुडबुडा मार्केटमध्ये आता एआयचा तयार झालेला आहे आणि हा बुडबुडा फुटताना पाहणं अत्यंत भयानक असेल. आणि त्यांनी पुढे जाऊन असं विधान केलेलं आहे की मार्केटमध्ये हे जे मोठे मोठे आयपीओ येत आहेत, ओपन एआय किंवा इलॉन मस्कच्या कंपनीचे, हे आयपीओ काय करणार आहेत, मार्केटमध्ये जी उरली सुरली लिक्विडिटी आहे, म्हणजे उरला सुरला जो पैसा आहे, तो सगळा पैसा हे जे आयपीओ आहेत ते शोषून घेणार आहेत. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे संस्थापक वॉरेन बफे यांनी तर आपले सगळे शेअर विकलेले आहेत, म्हणजे बहुतेक शेअर विकलेले आहेत. ऍपलचे शेअर त्यांनी विकले आणि शेअर विकून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी पैसा तयार ठेवलेला आहे. ते वाट बघतायत की कधी शेअर मार्केट कोसळत आहे आणि कधी मी स्वस्त दरामध्ये शेअर विकत घेतोय. जेफ्री सॅक्स यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, अमेरिकी अर्थतज्ञ आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप मोठे टीकाकार आहेत. ते या एआय कंपन्यांबद्दल म्हणतात की या एआय कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते, डेटा सेंटरची गरज असते आणि हे जे एआय कंपन्यांचं मॉडेल आहे ते नफा कमवू शकतं, हे आतापर्यंत सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे अशा कंपन्यांच्या आयपीओ मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या सोबत जुगार खेळण्यासारखं आहे. 5 जून रोजी अमेरिकी शेअर बाजारामध्ये जे काही घडलं, ती खरोखरच जर बुडबुडा फुटण्याची सुरुवात असेल तर त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर सुद्धा होतील, भारतातल्या अनेक कंपन्यांवर होतील. विशेष करून सॉफ्टवेअर कंपन्या, विप्रो, टीसीएस किंवा इन्फोसिस या ज्या कंपन्या आहेत, त्यांचा खूप मोठा महसूल अमेरिकेमधून येतो. जर अमेरिकी कंपन्यांवर परिणाम होतो, त्या कंपन्या आपलं आर्थिक बजेट कमी करतात, तर त्याचा फटका स्वाभाविकपणे भारतीय कंपन्यांना बसू शकतो. परंतु हे अल्पकाळासाठी होणार आहे. दीर्घकाळामध्ये या घसरणीचे भारताला फायदेच होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचं सावट भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडलेलं आहे. फरक एवढाच आहे की जगाच्या तुलनेने आपली जी परिस्थिती आहे ती बरी आहे, परंतु आपला रुपया घसरतोय. विदेशी गुंतवणूकदार संस्था भारतातून पळ काढताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती बदलण्याआधी, हे चित्र बदलण्याआधी रिझर्व्ह बँकेने 5 जून रोजी एक धोरण जाहीर केलं आणि याचे सकारात्मक परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. हे चित्र बदलण्याआधी रिझर्व्ह बँकेने 5 जून रोजी एक धोरण जाहीर केलं. हे धोरण आहे बॉन्ड मार्केटच्या संदर्भात आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या संदर्भात. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बॉन्ड मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर या बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांची जी कमाई असेल, म्हणजे त्यांना जे व्याज मिळेल ते करमुक्त असेल, त्याच्यावर कोणताही आयकर नसेल, कॅपिटल गेन टॅक्स सुद्धा नसेल. आणि हे अशा प्रकारचं धोरण आहे जे 15 वर्षापासून 40 वर्षापर्यंतचे जे बॉन्ड आहेत त्याला लागू आहे आणि याचा फायदा भारताला निश्चितपणे होणार. भारतामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ निश्चितपणे वाढणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की जगात अन्य देशांच्या तुलनेने भारताचं बरंच चाललेलं आहे. 2025-26 ची जी अखेरची तिमाही आहे त्याच्यामध्ये भारताने 7.8चा विकास दर राखलेला आहे आणि त्याच्यामुळे 2025-26चा जो एकूण विकास दर झालेला आहे तो आहे 7.7%. हा विकास दर खूप चांगला आहे. आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आपण प्रगती करतोय, त्याच्या मागे अनेक ठोस कारणं आहेत. आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून नाहीये. आपल्याला एक खूप मोठी देशांतर्गत बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. सरकार पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करते आणि त्याचा सकारात्मक परिणाम अर्थकारणावर होताना दिसतोय. आपल्या बँकांची थकीत कर्ज खूप कमी झालेली आहेत, म्हणजे ती निच्चांक पातळीवर आहेत. बँकांचा जो एनपी आहे तो गेल्या काही वर्षामध्ये सर्वात खालच्या पातळीवर पोहोचलेला आहे आणि त्यात आता मोठी जमेची बाजू बनलेली आहे. रिझर्व्ह बँकेने बॉन्ड मार्केटसाठी जे नवं धोरण जाहीर केलं, ज्याच्यामुळे परकीय गुंतवणुकीचा एक मोठा ओघ देशामध्ये येऊ शकतो. अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये जर थरथराट निर्माण झाला, तिथे जर शेअर बाजार कोसळण्याचा क्रम असाच जारी राहिला तर ती गुंतवणूक कदाचित भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. अर्थात भारत सरकारने त्याच्याआधी खूप मोठी आणि धाडसी पावलं उचलण्याची गरज आहे आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, जे एक पाऊल रिझर्व्ह बँकेने काही दिवसापूर्वी उचललेलं दिसतंय. जागतिक अर्थकारणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो. अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये जी विक्रमी घसरण झालेली आहे त्याचा भारतावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि त्याची संभाव्य कारणं काय असू शकतात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका, सोबत सबस्क्राईब करा बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.